हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा टी पेपर 2 सायन्स म्हणजेच विज्ञान विषयावर 100 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या 100 प्रश्नातून तुमचं संपूर्ण सिलेबस रिव्हिजन करणार आहोत आणि माझी खात्री आहे की हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या सायन्स विषयाची कंप्लीट रिव्हिजन होणार आहे. तर वळूया आपल्या प्रश्नांकडे. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी अतितीव्र किंवा सर्वात तीव्र संसर्गजन्य रोग कोणता? तर याच्यामध्ये ऑप्शन दिलाय कर्करोग, इन्फ्लुएन्झा, कुष्ठरोग आणि मलेरिया. तर मित्रांनो, याच्यामध्ये कुष्ठरोग जो आहे तो कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो आणि हा एक संसर्गजन्य रोग आहे. याच्यामध्ये त्वचेवर पांढरे किंवा लाल चट्टे येतात, तसेच त्वचेची संवेदना जी आहे ती कमी होते आणि हाताचा पंजा जो आहे तो आतल्या बाजूस वळतो. तर बाकीच्या रोगांना कंपेअर करता हा कर्करोग जो आहे तो एवढा संसर्गजन्य नाहीच आहे. इन्फ्लुएन्झा हा कमी संसर्गजन्य आहे. मलेरिया हा कमी संसर्गजन्य आहे. कुष्ठरोग याच्याशी जर आपण तुलना केली तर दिलेल्या पर्यायांपैकी कुष्ठरोग जो आहे तो सर्वात जास्त संसर्गजन्य रोग आहे. तर योग्य पर्याय जो आहे तो आहे ब, कुष्ठरोग. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? तर स्ट्रेप्टोमायसिन जे आहे ते क्षयरोगामध्ये दिले जाते. क्षयरोगामध्ये आपल्या फुफ्फुसांवरती त्याचा इफेक्ट होतो आणि त्याच्यावरती स्ट्रेप्टोमायसिन हे औषध जे आहे ते प्रभावकारी म्हणून वापरले जाते. तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे सायकल चालवणे, एका सरळ रेषेत धावणे इत्यादी क्रिया नियंत्रित केल्या जातात? तर हा जो प्रश्न आहे तो हा PYQ आहे. महा टी 2021 मध्ये पेपर 2 मध्ये हा विचारलेला प्रश्न होता. तर याचे ऑप्शन्स दिलेत आपल्याला प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, लंबमज्जा, अनुमस्तिष्क सेतू. तर आपण जर पाहिलं तर अनुमस्तिष्क सेतू जो आहे इथे तुम्हाला बाणाने दर्शवलाय, हा अनुमस्तिष्क सेतू यात महत्वपूर्ण क्रॅनियल नसा आणि वाहिन्या असतात. त्याच्यानंतर लंबमज्जा जर पाहिली आपण, लंबमज्जा ही आहे. याच्यामध्ये अनैच्छिक क्रिया जसे की श्वास घेणे, हृदयाची गती नियंत्रित करणे, रक्तदाब, झोप आणि जागरण या गोष्टी नियंत्रित करण्याचं काम लंबमज्जा ह्या भागाचं असतं. अनुमस्तिष्क जे आहे त्याच्यामध्ये ऐच्छिक स्नायू हालचाली आणि संतुलन हे अनुमस्तिष्कामध्ये केलं जातं. हा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला वाटणाऱ्या आपण ज्या करू शकतो अशा स्वतःहून अशा हालचाली त्याला आपण ऐच्छिक हालचाली आणि संतुलन, शरीराचं संतुलन राखण्याचं काम अनुमस्तिष्क या भागामधून केलं जातं. तर प्रमस्तिष्क जे आहे फ्रंटल लोब त्याच्यामध्ये विचार, भावना, व्यक्तिमत्व, निर्णय, आत्मनियंत्रण, स्नायू नियंत्रण आणि हालचाली ह्या मस्तिष्कामध्ये केल्या जातात किंवा फ्रंटल लोबमध्ये केल्या जातात. तर सायकल चालवणे आणि एका सरळ रेषेत धावणे याच्यामध्ये ऐच्छिक क्रिया आहे ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये संतुलन राखणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये संतुलन राखण्याचं काम हे अनुमस्तिष्क या भागाचं आहे. तर याच्यामध्ये जो करेक्ट ऑप्शन असणार आहे तो असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुमस्तिष्क किंवा सेरेबेलम याला म्हणतात. तर मित्रांनो, लक्षात ठेवा कुठल्या मस्तिष्काचं किंवा कुठल्या लोबचं काय काम आहे त्याच्यावरनं तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देता येतील. तर याच्यामधला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. कोणत्या रोगाचे आता जगातून निर्मूलन झालेले आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला मलेरिया, क्षय, पटकी किंवा कॉलेरा आणि देवी. तर देवी जो रोग आहे त्याला आपण स्मॉल पॉक्स असंही म्हणतो. स्मॉल पॉक्समध्ये अंगावरती अशी पुरळ उठते. पटकी कॉलरा याच्यामध्ये उलट्या जुलाब होतात. क्षयमध्ये थुंकी वाटे, रक्त येणे, खोकला येणे, मलेरियामध्ये थंडी येणे, ताप येणे ही लक्षणं दिसतात. तर याच्यामधला जो देवी रोग आहे आता याचे पूर्णतः निर्मूलन झालेले आहे. आपण मागच्या काही पिढ्यांमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या खांद्यावरती देवीची जी लस दिली आहे त्याची एक अशी खूण असायची. तर आता ही लस देत नाहीत कारण या रोगाचं पूर्ण निर्मूलन भारतामधून झालेलं आहे किंवा जगातूनही झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण.
सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींचे असलेले प्रमाण काय आहे? तर तांबड्या पेशींचं काम आपल्याला माहित आहे, की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा किंवा वहन करणे आणि पांढऱ्या पेशी ज्या असतात त्यांचं काम आहे संसर्ग किंवा रोगापासून स्वतःचं संरक्षण करणं. तर याच्यामधलं जे योग्य उत्तर आहे ते आहे 701 हे प्रमाण तांबड्या पेशींचं पांढऱ्या पेशीसोबत आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. 701. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. मानवी पुरुषामध्ये लघवी आणि शुक्राणू यांचे वहन करणारा समान मार्ग डॅश डॅश आहे. हा प्रश्न महा टी-ई-टी 2021च्या पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर पुरुषामध्ये लघवी आणि शुक्राणू यांचे वहन करण्याचा मार्ग आपल्याला विचारलाय. तर शुक्राणूचं वहन जे आहे, तो वहन मार्ग हा असा दाखवलाय. त्याच्यानंतर ही मूत्राशय आहे. मूत्राशयापासून लघवीचा जो मार्ग आहे, तोही हाच आहे. म्हणजे हा जो भाग आहे, हा भाग समान आहे दोन्हींच्या वहनासाठी. याला मूत्रवाहिनी असे म्हणतात. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मूत्रवाहिनी. याच्यामधून लघवी आणि शुक्राणू दोन्हींचंही वहन एकाच मार्गामधून केलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. त्वचा पिवळी होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर त्वचा पिवळी होणे हे आपल्याला माहिती आहे की कावीळ या रोगाचं लक्षण आहे. तर काविळीमध्ये त्वचा पिवळी पडते, डोळेही पिवळे पडतात आणि लघवी जी आहे ती गडद पिवळ्या रंगाची होते. तर योग्य पर्याय कावीळ हा आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात? तर ज्यावेळेस कुत्रा चावतो, आपण जनरली म्हणतो की कुत्रा पिसाळलाय म्हणून. तर त्या पिसाळण्याला किंवा त्या वागण्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतात. जनरली ज्यावेळेस रेबीज झालेला एखादा प्राणी किंवा कुत्रा ज्यावेळेस दुसऱ्या प्राण्याला किंवा माणसाला चावला तर आणि त्या माणसाची जर ट्रीटमेंट झाली नाही किंवा त्या प्राण्याची जर ट्रीटमेंट झाली नाही, तर तो प्राणी किंवा माणूस पाण्याला घाबरतो. थोडक्यात होतं काय? तो जो रुग्ण असेल, त्याला पाणी पिता येत नाही. तर हा जो आजार आहे, याला रेबीज असे म्हणतात. तर रेबीज हा एक जीवघेणा विषाणूजन्य रोग आहे, जो मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो, सेंट्रल नर्व्हस सिस्टमवरती. आणि ज्यावेळेस तो होतो, त्यावेळेस पाणी पिणे हे त्या व्यक्तीला किंवा त्या रुग्णाला अशक्य होतं. त्याला हायड्रोफोबिया पण म्हणतात किंवा पाण्याची भीती वाटणे असेही म्हणतात. तर योग्य पर्याय आहे हायड्रोफोबिया, ऑप्शन ब. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. औषध विज्ञान या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ कोण? तर डॉक्टर हरगोविंद खुराना जे आहेत, त्यांचा जन्म 9 जानेवारी 1922 आणि मृत्यू 9 नोव्हेंबर 2011 साली झाला. हे भारतीय वंशाचेच अमेरिकन बायोकेमिस्ट होते. त्यांना 1968 साली फिजिओलॉजी किंवा मेडिसिन किंवा आपण औषध विज्ञान म्हणू शकतो, या विषयांमध्ये त्यांचं जे काम आहे, त्या कामासाठी नोबेल पारितोषिक दिलं गेलं. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क, डॉक्टर खोराना. ठीक आहे, लक्षात असू द्या. हे भारतीय वंशाचे अमेरिकन बायोकेमिस्ट होते. पुढचा प्रश्न आहे, ड जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते? तर ड जीवनसत्वाचा याच्यामधला जो बेस्ट सोर्स आहे तो आहे अंडी. अंड्यामध्ये ड जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. तसेच ड जीवनसत्व हे आपण शरीरातही बनलं जातं. ज्यावेळेस आपण कोवळ्या उन्हामध्ये बसतो त्यावेळेस आपली त्वचा जी आहे त्या कोवळ्या उन्हाचा वापर करून ड जीवनसत्व बनवते. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ड जीवनसत्व एकतर कोवळ्या उन्हामध्ये बनतं किंवा मग अंड्यामध्येही ड जीवनसत्वाचा सोर्स आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. क जीवनसत्वास दुसरे कोणते नाव आहे? तर क जीवनसत्वाला दुसरे नाव म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड हे आहे. हे लक्षात ठेवा. क जीवनसत्व त्यालाच ॲस्कॉर्बिक ॲसिड असेही म्हणतात. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. मानवी शरीरात अंदाजे डॅश डॅश स्नायू असतात. तर किती स्नायू असतात हे विचारलंय. आपल्याला हाडांचं माहिती असेल, मानवी शरीरामध्ये 206 हाडं असतात आणि स्नायू जे आहेत ते असतात 640.
हे लक्षात ठेवा. इथे कन्फ्यूज होऊ नका. 206 हाडं असतात आणि 640 हे स्नायू असतात. तर योग्य पर्याय आहे पर्याय ड 640. पुढचा प्रश्न पाहूयात. टायफॉइड या आजारात खालीलपैकी कोणते औषध दिले जाते? तर टायफॉइड जो आजार आहे त्याच्यामध्ये क्लोरोमायसिटिन हे औषध दिले जाते. मित्रांनो, तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये टायफॉइडचं ठीक आहे क्लोरोमायसिटिन देतात. क्लोरोक्विन आणि प्रायमाक्विन जे आहेत हे औषधं मलेरियाच्या केसमध्ये देतात. मलेरिया आणि सल्फोन जे आहे सल्फोन हे कुष्ठरोगामध्ये देतात. लक्षात ठेवा. क्लोरोक्विन प्रायमाक्विन मलेरियामध्ये, क्लोरोमायसिटिन टायफॉइडमध्ये, सल्फोन हे कुष्ठरोगामध्ये दिलं जातं. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणतः इतका कालावधी जाऊ देणे आवश्यक आहे. याचं जे उत्तर आहे ते 3 महिने आहे. तर एकदा जर आपण रक्तदान केलं तर त्याच्यानंतर 3 महिने थांबावं. त्याच्यानंतरच परत रक्तदान करणं ॲडवाईज करतात. कारण जी रक्ताची तूट आहे ती शरीरामध्ये भरली गेलीच पाहिजे. त्या काळामध्ये रक्ताची तूट पूर्ण भरून निघते आणि रक्तदान करणारा रक्तदाता जो आहे तो 3 महिन्यानंतर पुन्हा रक्त देऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, माणसाच्या पेशींमध्ये किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात? तर गुणसूत्र जे आहेत ते प्रथिने आणि DNA पासून बनलेले असतात. आणि जे गुणसूत्र आहेत ते अनुवांशिकता किंवा अनुवांशिक गुण जे आहेत ते पुढच्या पिढींना देण्याचं काम करतात. जनरली आई आणि वडिलांचे गुण हे त्यांच्या मुलामध्ये आढळतात. तर हे जे गुण आहेत ते ट्रान्सफर करताना हे जे गुणसूत्र आहेत त्या गुणसूत्रांच्या स्वरूपात हे ट्रान्सफर केले जातात पुढच्या पिढीला. तर ह्या पूर्ण 23 जोड्या ह्या माणसाच्या पेशीमध्ये असतात. त्याच्यानंतर ही 23वी जोडी जी आहे त्यांना सेक्स क्रोमोझोम म्हणतात. जर XY ही जोडी जर ट्रान्सफर झाली तर होणारा अपत्य हा मुलगा असतो आणि XX ही जोडी जर ट्रान्सफर झाली तर होणारा अपत्य ही मुलगी असते. तर लक्षात ठेवा, गुणसूत्रांच्या 23 जोड्या माणसाच्या पेशीमध्ये आढळतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या जीवाणूपासून कॉलरा हा रोग होतो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते नावातच दिसतंय आपल्याला, कॉलरा कॉलरी. तो व्हिब्रिओ कॉलरी हा जो जीवाणू आहे याच्यापासून कॉलरा हा रोग होतो. ठीक आहे. लक्षात असू द्या, व्हिब्रिओ कॉलरी लक्षात ठेवणं पण सोपं आहे, कॉलरा कॉलरी. चला पुढचा प्रश्न पाहूयात. तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात? तर तांबड्या पेशी मला उदाहरणं दिलेत, स्वादुपिंड, प्लीहा, यकृत, अस्थिमज्जा. तर स्वादुपिंड जे आहे त्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतं. यकृतामध्ये पाचक रस जो आहे तो तयार केला जातो. आणि जो प्लीहा आहे, प्लीहा किंवा स्प्लीन म्हणतो आपण त्याला, स्प्लीनमध्ये रक्त शुद्ध करण्याचं काम हे केलं जातं. तर मग राहिला ऑप्शन अस्थिमज्जा. अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो. हाडांमध्ये जो असणारा जो मऊसर भाग आहे त्याला आपण बोन मॅरो म्हणतो. हा बोन मॅरो दाखवलाय, अस्थिमज्जा म्हणतात याला. तर तांबड्या पेशी ज्या आहेत त्या बोन मॅरोमध्ये किंवा अस्थिमज्जामध्ये बनतात. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अस्थिमज्जा. मित्रांनो, लक्षात ठेवा कुठल्या अवयवाचं काय काम आहे. स्वादुपिंड इन्सुलिन बनवण्याचं काम, प्लीहा रक्त शुद्ध करण्याचं काम, यकृताचं काम पाचक रस सिक्रेट करण्याचं आणि अस्थिमज्जेचं काम तांबड्या पेशी बनवण्याचं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खांद्याचा सांधा हे डॅश डॅश या प्रकारचे सांध्याचे उदाहरण होय. तर खांद्याचा सांधा जर आपण पाहिला तर याच्यामध्ये हा वाटीसारखा आकार आहे, त्याच्यानंतर हा उखळासारखा आकार. तर मग या प्रकारच्या सांध्याला आपण उखळीचा सांधा असेही म्हणतो. तर याचं योग्य उत्तर आहे उखळीचा सांधा. बिजागरीचा सांधा जो आहे तो कोपरामध्ये किंवा गुडघ्यामध्ये असतो. खिळीचा सांधा हा मांडीमध्ये असतो. त्याच्यानंतर सरकता सांधा हा मनगटामध्ये असतो. ठीक आहे. लक्षात राहिले उखळीचा सांधा, हे याच्यावरनं तुम्हाला लक्षात राहून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्याच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? जस्ट मी आत्ता बोललो होतो तुम्हाला
ही जी मुवमेंट आहे इथून इथपर्यंत आणि परत मागे दरवाजाप्रमाणे ही मुवमेंट आहे. गुडघ्याचीही तशीच मुवमेंट आहे आणि कोपराचीही तीच मुवमेंट. तर या टाईपच्या मुवमेंटला आपण बिजागरीचा सांधा म्हणतो. बिजागरीसारखी मुवमेंट होते म्हणून बिजागरीचा सांधा. ठीक आहे, लक्षात राहील हे. बिजागरीचा सांधा हा कोपर आणि गुडघ्यामध्ये असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. लाळेतील टायलिंगची प्रक्रिया पिष्टमय पदार्थाहून डॅश डॅश तयार होते. तर टायलिन जे आहे लाळेमधलं, ज्यावेळेस आपण खातो, जे पिष्टमय पदार्थ खातो ते खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन त्याचं जे रूपांतर आहे ते साध्या पदार्थामध्ये केलं जातं आणि ते पदार्थ आपल्याला पचनासाठी हलके होतात. तर मग स्टार्चचे सोप्या कार्बोहायड्रेटमध्ये विघटन करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं काम जे आहे ते टायलिन करतं आणि ते पदार्थ जे साध्या कार्बोहायड्रेटमध्ये कन्व्हर्ट झालेत ते शरीराला ॲब्सॉर्ब करणं म्हणजे शरीराला शोषून घेणं सोपं जातं आणि त्याच्यापासून ऊर्जा बनवणं सोपं जातं. म्हणून टायलिनमुळं काय होतं, स्टार्च आपण जे खातोय त्याचं रूपांतर हे साध्या कार्बोहायड्रेटमध्ये किंवा कर्बोदकामध्ये होतं. तर त्यालाच आपण ग्लुकोज असंही म्हणतो. तर ग्लुकोज हे बॉडीला ॲब्सॉर्ब करणं सोपं आहे आणि त्याच्यापासून ऊर्जा मिळवणं सोपं आहे. ठीक आहे, लक्षात राहिले? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये होते? आता जस्ट आपण पाहिलं होतं की स्टार्चचं रूपांतर कर्बोदकामध्ये होते आणि प्रथिने जे आहेत, प्रथिनांचं रूपांतर हे अमिनो आम्ल याच्यामध्ये होते. कारण जसेच्या तसे स्टार्च असतील, जसेच्या तसे प्रथिनं असतील, हे आपल्या शरीराला शोषून घेणं अवघड आहे. तर त्याचं जे रूपांतर आहे ते साध्या पदार्थामध्ये करणं महत्त्वाचं आहे. तर स्टार्च असेल तर कार्बोदके बनतात, प्रथिनं असतील तर अमिनो आम्ल बनतात आणि हे जे दोन्ही रूपांतर झालेले पदार्थ असतील ते आपल्या शरीराला शोषून घेणं सोपं जातं. ठीक आहे, तर योग्य उत्तर याचं आहे अमिनो आम्ले. लक्षात असू द्या, अमिनो आम्ले, ऑप्शन ड. पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश असतो. जर आपण डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर रक्तदाबाचं मशीन लावून चेक करतात की आपला रक्तदाब किती असावा. तर त्या केसमध्ये रक्तदाब जर 120 120/80 याच्यापेक्षा जर जास्त असेल त्याला उच्च रक्तदाब म्हणतो आणि याच्यापेक्षा जर कमी असेल त्याला कमी रक्तदाब म्हणतो. तर जास्त रक्तदाब असणं किंवा कमी रक्तदाब असणं ह्या दोन्हीही धोक्याच्या गोष्टी आहेत. साधारणतः जो रक्तदाब असावा तो हेल्दी माणसामध्ये किंवा निरोगी माणसामध्ये 120/80 हा असावा. तर याचं योग्य उत्तर आहे अ 120/80. प्रश्न असा येऊ शकतो की उच्च रक्तदाब कशाला म्हणतात? त्यावेळेस मग तुम्हाला हे पॅरामीटर लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. 120/80 असावं. 120/80 पेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च म्हणणार, 120/80 पेक्षा कमी असेल तर त्याला कमी रक्तदाब म्हणणार. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी डॅश डॅश आहे. तर मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात. छोट्यातल्या छोटी वाटाण्याच्या आकाराची पिट्युटरी ग्लँड असेल किंवा मग सर्वात मोठी ही यकृत ही ग्रंथी असेल. तर यकृत ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. तर यकृताचं काम काय आहे? यकृताचं काम इथे दाखवले आहे. लिव्हर म्हणतो आपण त्याला. हे यकृत आहे. यकृत ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. याचं काम काय आहे? याचं काम आहे पचन क्रियेमध्ये पित्तरस बनवणे, प्रथिनांचे उत्पादन करणं आणि ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपात साचवून ठेवणं. हे यकृताचं काम आहे. जठराचं काम आहे अन्नपचन करणं. हृदयाचं काम आहे रक्ताभिसरण करणं आणि मोठ्या आतड्याचं काम आहे जे अन्नामधले जे अन्नद्रव्य आहे ते शोषून घेणं. ठीक आहे, प्रत्येकाचे कार्य लक्षात राहिले. तर सर्वात मोठी ग्रंथी यकृत किंवा लिव्हर ही आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पित्तरस रवणे हे डॅश डॅशचे प्रमुख कार्य होय. असं आत्ताच आपण पाहिलं. यकृताचं हे
प्रमुख कार्य आहे पित्तरस स्रवण्याचं. हा पित्तरस स्रवल्यानंतर आपल्या जठरामध्ये जाऊन खाल्लेल्या अन्नासोबत तो एकत्र केला जातो आणि त्याच्यामुळं फॅटी ॲसिड्स जे असतील किंवा चरबी जी असेल किंवा जड जे स्निग्ध पदार्थ असतील, त्या स्निग्ध पदार्थांचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं जातं आणि ते फॅटी ॲसिड जे आहेत, हे साध्या स्वरूपात शरीराला उपलब्ध होतात, जेणेकरून शरीर त्यांचं यूज करू शकतो किंवा वापर करू शकतो. तर मग आपण जसं पाहिलंय, यकृत ही एक तर सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि पित्तरस स्रवणे हे त्याचं काम आहे. स्वादुपिंडाचं काम जसं सांगितलं इन्सुलिन देणं, जठरचं काम पचन करणं, पित्ताशयाचं काम शरीरामध्ये पित्त बनवणं हे आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पेशींच्या अनियंत्रित आणि असामान्य वाढीमुळे डॅश डॅश हा रोग होतो. तर ज्यावेळेस पेशीचं अनियंत्रित आणि असामान्य वाढ होते त्यावेळेस मित्रांनो आपण त्याला ट्यूमर बनणं असं म्हणतो. आणि ट्यूमर बऱ्यापैकी फेमस टर्म आहे. ट्यूमर ही कॅन्सर किंवा कर्करोगाच्या बाबतीत बोललं जातं. तर मग मित्रांनो ज्यावेळेस पेशींचं अनियंत्रित वाढ होईल, असामान्य वाढ होईल, त्या प्रकारच्या रोगाला आपण कर्करोग असे संबोधतो. ठीक आहे. योग्य उत्तर आहे अ कर्करोग. प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी कोणी प्रकाशित केली? तर आधुनिक आवर्त सारणी जे आहे याच्यामध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. मूलद्रव्य त्यांच्या वाढत्या अनुक्रमांकानुसार याच्यामध्ये प्लेस केलेले आहेत. तर 1869 मध्ये डिमिट्री मेंडेलीव हे जे रशियन सायंटिस्ट होते, यांनी आवर्त सारणी जी आहे ती प्रकाशित केलेली आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन अ मेंडेलीव हा योग्य पर्याय आहे. न्यूलँड्स जे होते त्यांनी अष्टकांचा नियम दिला. बोहर जे आहेत त्यांनी ॲटॉमिक मॉडेल दिले. मोस्लेंनी काही प्रायमरी आवर्त सारणीमध्ये काम केलेलं आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अ मेंडेलीव. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आवर्त सारणीच्या आधुनिक दीर्घ स्वरूपामध्ये आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभांना अनुक्रमे डॅश डॅश आणि डॅश डॅश म्हणतात. तर जर आपण आवर्त सारणी जर पाहिली तर आवर्त सारणी या स्ट्रक्चर सारखी असते. याच्यामध्ये उभे स्तंभ आहेत आणि आडव्या ओळी आहेत. तर याच्यामध्ये जे उभे स्तंभ आहेत, उभ्या स्तंभांना गण असं संबोधतात आणि आडव्या ओळींना आवर्त असे संबोधतात. म्हणजेच स्तंभांना आणि ओळींना, आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभांना अनुक्रमे म्हणजे पहिले ओळींना आवर्त आणि स्तंभांना गण असे म्हणतात. तर पर्याय ब जो आहे आवर्त आणि गण हे याचं योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये कन्फ्यूज करू नका. आडवे जे आहेत ते आवर्त, उभे हे गण असतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्त आणि गणांची संख्या किती? तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे जे आहेत ते 7 आवर्त आहे आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 हे जे उभे स्तंभ आहेत ते आहेत टोटल 18. जे 7 आणि 18 ऑप्शन क हे याचं योग्य पर्याय आहे. तर लक्षात ठेवा आवर्त सारणीमध्ये 7 ओळी आणि 18 स्तंभ आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. आवर्त सारणीमध्ये खालीलपैकी सर्वात लहान आवर्त कोणता आहे? तर आवर्त सारणीमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलाच जो एलिमेंट आहे तो आहे हायड्रोजन आणि दुसरा जो एलिमेंट आहे तो आहे हेलियम. म्हणजे पहिल्या आवर्तामध्ये हा जो 1 नंबरचा आवर्त आहे याच्यामध्ये फक्त 2च मूलद्रव्य इथे दिलेले आहेत. म्हणजे हा सगळ्यात छोटा आवर्त आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे सगळ्यात लहान आवर्त तो 1 आहे. तर पुढचा प्रश्न आहे गण 1 चे मूलद्रव्य डॅश डॅश म्हणून ओळखले जातात. तर गण 1 जो आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्शियम हे एलिमेंट आहे. तर यांना अल्कली धातू असे म्हणतात. अल्कली धातू. अल्कली धातू म्हणजेच असे धातू जे पाण्यासोबत अल्कली तयार करतात. अल्कली म्हणजेच
अंमलारी जे पाण्यामध्ये मिसळू शकतात किंवा सोल्युबल असतात. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड बनवतो जो पाण्यामध्ये विरघळतो. म्हणून त्यांना अल्कली धातू म्हणतात. तर हे अल्कली धातू आहेत. याच्यामध्ये बाकी जे ऑप्शन आहे नोबल वायू, हॅलोजन, अल्कधर्मी मृदा धातू हे आपण येणाऱ्या प्रश्नांमध्ये पाहणार आहोत. अल्कधर्मी मृदा धातू जे असणार आहे तो गण 2 असणार आहे. पण याचं जे उत्तर आहे ते आहे क अल्कली धातू गण 1 चे मूलद्रव्य. पुढचा प्रश्न आहे गण 17 मूलद्रव्य डॅश डॅश ओळखले जातात. तर गण 17 जो आहे त्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टेटीन हे एलिमेंट आहेत. तर याच्यामधले जे हे एलिमेंट आहेत त्यांना हॅलोजन असे म्हणतात. तर हॅलोजन म्हणजेच गण 17 मधले मूलद्रव्य. लक्षात असू द्या, गण 1 अल्कली धातू होते, गण 17 हे हॅलोजन आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे गण 18 मधील मूलद्रव्यांचे दुसरे नाव काय आहे? तर गण 18 मध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ऑर्गॅनोसॉन हे एलिमेंट आहेत आणि यांना निष्क्रिय वायू ही असेही म्हणतात. तर निष्क्रिय वायू म्हणजे काय? तर ते दुसऱ्या कुठल्याही मूलद्रव्यासोबत त्यांची अभिक्रिया दाखवत नाही, ते संयुग बनवत नाहीत, म्हणून त्यांना निष्क्रिय वायू असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, गण 18 म्हणजे निष्क्रिय वायू आणि हे त्यांचे उदाहरण आहे. आपण यातलाच पुढचा प्रश्न पाहूयात आता. अणूमधील धनविद्युत भारित कणांना डॅश डॅश असे म्हणतात. आपल्याला जसं की माहित आहे अणूमध्ये केंद्रक आहे आणि हे इलेक्ट्रॉनचे कवच आहेत. इलेक्ट्रॉन हे बाहेर न फिरतात. त्याच्यानंतर केंद्रामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 कण असतात. तर याच्यामधले जे प्रोटॉन आहेत ते प्लस किंवा धनप्रभारित असतात. इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित किंवा निगेटिव्हली चार्ज असतात. न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नसतो. म्हणून धनविद्युत भारित कण जे आहेत ते आहेत प्रोटॉन. तर याचं योग्य जे उत्तर आहे प्रोटॉन्स हे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रोटॉन प्लस चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अणूमधील ऋण विद्युत भारित कणांना असे म्हणतात. तर आपण जस्ट पाहिलंय ऋण विद्युत भारित जे आहेत ते आहेत इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलाय ऑप्शन क इलेक्ट्रॉन्स. लक्षात असू द्या, प्रोटॉन केंद्रकामध्ये प्लस चार्ज, इलेक्ट्रॉन कवचांमध्ये मायनस चार्ज, न्यूट्रॉन परत केंद्रकामध्ये बट 0 चार्ज. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्राभोवती डॅश डॅश इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. तर ऑक्सिजन म्हटल्यानंतर त्याचा अणुक्रमांक आपल्याला माहिती असेल. अणुक्रमांक आहे 8. तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन जे आहे ते आहे 2 आणि 6. तर ऑक्सिजन जर आपण पाहिला तर हे झालं त्याचं केंद्रक. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. आपण जस्ट पाहिलंय. तर याच्यामध्ये आपण न्यूट्रॉन पाहूयात. टोटल न्यूट्रॉन जे आहेत टोटल न्यूट्रॉन हे 8 आहेत आणि टोटल प्रोटॉन जे आहेत प्रोटॉन पण 8 आहेत. तसंच जर इलेक्ट्रॉन जर पाहिले तर इलेक्ट्रॉन ही त्याच्या भोवती फिरणारे हे 8च आहेत. तर याच्यामधलं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन ब 8. ठीक आहे. हे 8 इलेक्ट्रॉन जे केंद्रकाभोवती फिरतात. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन ब 8. पुढचा प्रश्न पाहूयात. कॅल्शियम 2+ आयनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? तर आता हा जो प्रश्न आहे तो PYQ म्हणजे मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर महा TET 2021च्या पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर कॅल्शियम जो आहे कॅल्शियमचा जो अणुक्रमांक आहे तो 20 आहे आणि कॅल्शियम 2+ म्हणजे 2+ हा आयन आहे. हा आयन बनवण्यासाठी कॅल्शियमला 2 इलेक्ट्रॉन हे द्यावे लागतात. हेच कॅल्शियम ज्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन लूज करेल किंवा 2 इलेक्ट्रॉन देईल दुसऱ्या मूलद्रव्याला त्यावेळेस तो कॅल्शियम 2+ हा आयन तयार करेल. तर अनुक्रमांक जो आहे किंवा इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती अनुक्रमांकासारखी असते. सो अनुक्रमांक म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या. आता या केसमध्ये 2 इलेक्ट्रॉन कमी झालेत
पहिले होते 20 इलेक्ट्रॉन, आता 2 कमी झाले म्हणजे राहिले 18 इलेक्ट्रॉन्स. तर याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन अ 18 इलेक्ट्रॉन्स. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लूज होतात त्यावेळेस प्लस चार्ज असणारे आयन तयार होतात आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन घेतले जातात, समजा क्लोरीन आहे, ज्यावेळेस तो 1 इलेक्ट्रॉन घेईल त्यावेळेस तो Cl- असा आयन तयार करेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी काय वायुरूप आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला पारा, क्लोरीन, टंगस्टन आणि बेरिलियम. पारा जो आहे तो लिक्विड आहे. त्याच्यानंतर क्लोरीन जो आहे तो वायू आहे. पारा हा द्रव स्वरूपात आहे. टंगस्टन हा धातू आहे, हा घन स्वरूपात आहे. बेरिलियम सुद्धा घन स्वरूपात आहे. तर याच्यामधलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन बी क्लोरीन हे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. खालीलपैकी काय किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही? याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेत रेडियम, युरेनियम, रेडॉन आणि कार्बन. तर किरणोत्सारी म्हणजे काय? काही मूलद्रव्यांच्या अणुकेंद्राच्या अस्थिरतेमुळे काही किरणांचे व कणांचे उत्सर्जन होते. याला आपण किरणोत्सर्ग असे म्हणतो. तर याचं जे बेस्ट उदाहरण आहे तर युरेनियम 235 हे आहे. याच्यामधून काही किरण हे बाहेर पडतात. याचा उपयोग जो आहे तो अणुविद्युत भट्ट्यामध्ये केला जातो. तसंच रेडियम पण सेम प्रॉपर्टी दाखवतात. रेडॉन सुद्धा किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. पण कार्बन हा किरणोत्सारी मूलद्रव्य नाही, हा स्थिर किंवा स्टेबल एलिमेंट आहे. म्हणून याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कार्बन, ऑप्शन ड. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हेलियम या मूलद्रव्याच्या अणुगर्भातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन यांची संख्या समसमान म्हणजे प्रत्येकी इतकी असते. आपण ग्रुप 1 किंवा गण 1 मधले आवर्त 1 मधले इलेक्ट्रॉन एलिमेंट पाहिले होते. त्याच्यामध्ये हेलियम आपण पाहिला होता. तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर हा 2 आहे, अणुक्रमांक 2 आहे. अणुक्रमांक 2 आहे म्हणजेच काय? तर प्रोटॉन 2 असतील, त्याच्यानंतर त्याचे न्यूट्रॉन सुद्धा 2 असतील आणि त्यातले इलेक्ट्रॉन सुद्धा 2 असतील. तर मग अणुगर्भातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या समसमान आहे. तर समसंख्या दोघांची आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे 2. 2 प्रोटॉन असतात आणि 2 न्यूट्रॉन असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य रासायनिक अभिक्रिया दाखवत नाही? तर आपण गण 18 मूलद्रव्यामध्ये पाहिलं होतं की ते कुठल्याही बाकीच्या मूलद्रव्यासोबत रासायनिक अभिक्रिया करत नाहीत. तर याच्यामधून आपला गण 18 मधला मूलद्रव्य शोधायचा आहे. तर याच्यामध्ये रेडॉन हा गण 18वा मूलद्रव्य आहे. तर हा निष्क्रिय आहे. म्हणून हा कुठल्याही मूलद्रव्यासोबत अभिक्रिया दाखवत नाही. म्हणून याचं योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे रेडॉन. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. ॲल्युमिनियम व ऑक्साईडच्या रेणूमधील असणाऱ्या एकूण अणूंची संख्या डॅश डॅश असते. तर ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडचं सूत्र आपल्याला याच्यामध्ये माहिती पाहिजे. ॲल्युमिनियम ऑक्साईडचं सूत्र आहे Al2O3. तर याच्यामध्ये आपण अणूंची संख्या मोजू शकतो. ॲल्युमिनियम 2 Al2 म्हटलंय. तर याच्यामध्ये असणारे ॲल्युमिनियमचे अणू 2 असतील. त्याच्यानंतर ऑक्सिजनचे अणू याच्यामध्ये किती दिलेत? 3 दिलेत. हे 2 अधिक 3 म्हणजे 5. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अ 5. हा प्रश्न जो आहे तो PYQ आहे. म्हणजे महा-TET 2021च्या पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर प्रश्नांकडे लक्ष द्या. हे प्रश्न जे आहेत त्याच्यावरनं तुम्हाला समजणार आहे की महा-TET मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न, कुठल्या काठान्य पातळीचे प्रश्न हे विचारले जातात. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वायूस निष्क्रिय वायू संज्ञा देता येणार नाही? तर इथे तुम्हाला निष्क्रिय वायूंची लिस्ट दाखवली आहे. हा 18वा गण आहे. त्याच्यामध्ये असणारे हे निष्क्रिय वायू आहेत. तर त्याच्यामध्ये हेलियम आहे, आर्गॉन आहे, हेलियम आहे, आर्गॉन आहे. त्याच्यानंतर निऑन पण आहे. पण याच्यामध्ये हायड्रोजन हा कुठेच नाहीये. तर तो पहिल्या गणामध्ये हेलियमच्या समोरच पहिल्या आवर्तामध्ये आहे. तर हा निष्क्रिय
वायू याला म्हणता येणार नाही, कारण निष्क्रिय वायू सगळे घन 18 मध्ये ठेवलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे क हायड्रोजन. तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आवर्त सारणीतील सर्वोच्च अनुक्रमांक असलेला घटक आहे. तर कुठला घटक आहे आपण तो पाहायचा. आपल्याला माहिती आहे की मनुष्याला आतापर्यंत 118 मूलद्रव्य सापडलेले आहेत. तर 118वा जो असणार आहे तो मूलद्रव्य हा सगळ्यात मोठा अनुक्रमांक असणार आहे. तर इथे तुम्हाला दिलंच आहे ऑर्गॅनोसॉन ओजी हा 118वा एलिमेंट आहे. तर मग ऑर्गॅनोसॉन म्हणजे ऑप्शन ड याचं योग्य उत्तर हे असणार आहे, की ज्याचा ॲटॉमिक नंबर हा 118 आहे. तर हे लक्षात असू द्या. 118 एलिमेंट आतापर्यंत मिळाले, त्यातला 118वा ऑर्गॅनोसॉन आहे. पहिला पहिला हायड्रोजन आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, पुढचा आपण प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे, चांदीची रासायनिक संज्ञा काय आहे? चांदी आपण त्याला इंग्रजीमध्ये सिल्वर असे म्हणतो. आता जसं आपण पाहिलं की हायड्रोजन या नावावरनं आपण एच म्हणतोय, क्लोरीनवरनं Cl म्हणतोय, तसं आपण सिल्वर वरनं Si किंवा Ci म्हणू शकत नाही, कारण याचं जे नाव आहे ते लॅटिन नावापासून बनलंय. तर लॅटिन नाव अर्जेंटम, सिल्वरचं जे लॅटिन नाव आहे ते अर्जेंटम हे आहे. तर याच्यामधला ए आणि जी हे दोन्ही घेऊन Ag ही संज्ञा ठरवण्यात आलेली आहे. म्हणून सिल्वरची किंवा चांदीची रासायनिक संज्ञा जी आहे ती आहे क. योग्य उत्तर आहे क Ag. हे लक्षात असू द्या. सेम केस आयर्न सोबत पण आहे. आयर्नमध्ये किंवा लोहामध्ये त्याची संज्ञा Fe आहे. तो शब्द फेरस आहे. फेरसवरनं Fe ठरवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. खालील घटकांमधून धातू सदृश्य शोधा. तर धातू सदृश्य जे असतात, तर असा एक एलिमेंट किंवा असं एक मूलद्रव्य जे धातू आणि अधातू या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतो. तर याच्यामध्ये सोडियम हा धातू आहे. हा धातूंचे सगळे गुणधर्म दाखवतो. ॲल्युमिनियम हा पण धातू आहे. तोही धातूंचे सर्व गुणधर्म दाखवतो. क्लोरीनच्या बाबतीत जर विचार केला आपण तर क्लोरीन सुद्धा अधातू आहे आणि तो अधातूंचे सर्व गुणधर्म दाखवतो. पण बोरॉन जो आहे, तो बोरॉन धातूंचे पण गुणधर्म दाखवतोय, त्याच्यासोबत अधातूंचे पण गुणधर्म दाखवतोय. म्हणजेच एक असा एलिमेंट का जो धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवेल, त्याला आपण धातू सदृश्य म्हणू शकतो. आणि या लिस्टमध्ये किंवा या ऑप्शन्समध्ये बोरॉन हा असा एलिमेंट आहे किंवा मॉलिक्यूल आहे किंवा मूलद्रव्य आहे की जो दोन्हींचे गुणधर्म दाखवतो. तर मग याचं जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते असणार आहे बोरॉन. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण आता यामध्ये पाहूयात. खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तनातील आहे? तर याच्यामध्ये हा जो आहे तो PYQ आहे. महा TET 2021च्या पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपण इथे तुम्हाला रेफरन्ससाठी दिली आवर्त सारणी, याच्यामधून तुम्ही बघा. तर याच्यामध्ये जर आपण नीट पाहिलं तर याच्यामध्ये असणार आहे ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन. हे 3 जे मूलद्रव्य आहेत ते एकाच आवर्तनामध्ये आहेत. म्हणजेच याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 4 ॲल्युमिनियम, फॉस्फरस, क्लोरीन हे एकाच आवर्तनामध्ये आहेत. तर याचा जो आवर्त नंबर आहे तो 3 असेल. हा पहिला, ज्याच्यामध्ये हेलियम आहे. बोरॉन कार्बन हा दुसरा आणि तिसरा ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे मूलद्रव्य आहेत. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. जर्मेनियम हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. ऑप्शन्स दिलेत तुम्हाला धातू, धातू सदृश्य, अधातू आणि काहीही नाही. तर आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे जर्मेनियम आहे. तर आवर्त सारणीमध्ये जर आपण पाहिलं, ही जी नागमोडी रेषा आहे, या
रेषेच्या आजूबाजूला असणारे जे एलिमेंट आहेत किंवा मूलद्रव्य आहेत, बोरॉन असेल, सिलिकॉन असेल, आर्सेनिक असेल, टेलुरियम असेल, हे जे एलिमेंट आहेत हे इकडचे अधातू आणि या साईडचे असणारे धातू या दोन्हींच्या मध्ये स्थित आहेत. आणि हे जे एलिमेंट आहेत हे मूलद्रव्य दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात, म्हणून यांना म्हणतात धातू सदृश्य. तर हे उदाहरणं आहेत. तर याच्यामध्ये जर्मेनियम सुद्धा धातू सदृश्य म्हणून गणला जातोय, कारण तो धातू आणि अधातू या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे धातू सदृश्य. नेक्स्ट पाहूयात आपण इलेक्ट्रिक ट्यूब, फ्लोरोसंट ट्यूबमध्ये खालीलपैकी काय वापरले जाते. तर आपण इलेक्ट्रिक ट्यूब किंवा CFL बल्ब पाहिले आहेत. त्याच्यामध्ये मर्क्युरी व्हेपर म्हणजे पाऱ्याची वाफ म्हणता येईल, ती वापरली जाते. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस विद्युत प्रवाह सोडला जातो त्यावेळेस त्या व्हेपर्स किंवा ती वाफ जी आहे ती चमकते. म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मर्क्युरी व्हेपर्स. आणि तेच जर आपण टंगस्टन फिलामेंटचा जर बल्ब पाहिला तर त्या टंगस्टन फिलामेंट बल्बमध्ये निष्क्रिय वायू आर्गॉन भरलेला असतो, हे पण लक्षात ठेवा. आणि ट्यूब्समध्ये किंवा फ्लोरोसंट ट्यूबमध्ये मर्क्युरी व्हेपर्स ह्या भरलेल्या असतात किंवा पाऱ्याचे वाफ भरलेली असते. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशच्या संयोगाने पाणी तयार होते. तर आपल्याला माहिती आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे, H2O. याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. तर मित्रांनो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून पाणी तयार होते. हा सोपा प्रश्न आहे. ऑप्शन्समध्ये आहे हायड्रोजन व ऑक्सिजन पहिलाच. ठीक आहे. तर हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाणी तयार होते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. रासायनिक अभिक्रियेत द्रव्य व अणू, तर याला आपण हा एक नियम आहे ज्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियेत द्रव्य व अणू जे असतात ते कधीही नाश पावत नाहीत. त्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असे म्हणतात. हे जर आपण उदाहरण घेतलं, जस्त आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचं, या उदाहरणामध्ये ज्यावेळेस जस्त आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची अभिक्रिया होते त्यावेळेस जस्त क्लोराईड आणि हायड्रोजन, झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन तयार होतात. तर इथं आपण पाहिलंय, इथे एक झिंक आहे, इथं एक झिंक आहे, तो ॲज इट इज आहे जसाच्या तसा. 2 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन, 2 क्लोरीन आहेत, 2 क्लोरीन, म्हणजे अणू आणि द्रव्य हे नाश पावले नाहीत. जे हायड्रोजन इकडं होते तेच हायड्रोजन इकडं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे क, नाश पावत नाहीत. लक्षात असू द्या, याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असेही म्हणतात. चला आपलं आजचं सेशन सुरू करूयात. तर आजचा प्रश्न आहे, चिंचेमध्ये कोणते आम्ल असते. तर चिंचेमध्ये टार्टरिक हे आम्ल असते, हे लक्षात ठेवा. चिंचेमध्ये टार्टारिक, त्याच्यानंतर दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक आम्ल असते. ऑक्झॅलिक ऍसिड हे सिंथेटिक आम्ल आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो टार्टरिक आम्ल हे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. लॅक्टिक आम्ल टिंबटिंबमध्ये असते, जसं की आत्ताच आपण पाहिलं लॅक्टिक ऍसिड हे दह्यामध्ये असते. सो द करेक्ट आन्सर इज क, दही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. टोमॅटोमध्ये कोणते आम्ल असते. टोमॅटोमध्ये सायट्रिक आम्ल हे असते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, टोमॅटोमध्ये सायट्रिक, दह्यामध्ये लॅक्टिक, चिंचेमध्ये टार्टरिक, हे 3 आम्ल 3 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रेझेंट असतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. मधमाशीच्या दंशामध्ये कोणते आम्ल आढळते. तर मधमाशीचा दंश जो आहे तो त्याच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड नावाचे आम्ल आढळते. तर मुंग्या आणि मधमाशी आणि इतर कीटक भक्ष्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि इतर कीटकांना धोक्याचा इशारा देण्यासाठी विष म्हणून फॉर्मिक ऍसिड तयार करतात. तर फॉर्मिक ऍसिडच्या नावावरूनच मुंग्यांना फॉर्मिका असं म्हटलंय.
सो द करेक्ट आन्सर इज अ बी, फॉर्मिक ॲसिड. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. खालीलपैकी तीव्र आम्ल कोणते आहे? तर ऑप्शन्स दिलेत आपल्याला: ॲसिटिक आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि टार्टरिक आम्ल. तर तीव्र आम्ल कशाला म्हणायचं? तीव्र आम्ल हे आम्ल असतं की जे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याचं जे डिसोसिएशन किंवा विरेचन जे आहे ते मॅक्सिमम प्रमाणात किंवा खूप साऱ्या प्रमाणात होतं आणि त्याचा pH हा खूप कमी असतो. तर याच्यामध्ये जो करेक्ट ऑप्शन असणार आहे तो असणार आहे सल्फ्युरिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल हे तीव्र आम्ल आहे. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे: खालील कारण व परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण दिलंय पाणी हे संयुग आहे आणि त्याचा परिणाम दिलाय पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, म्हणजे वेगळे आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला: फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अ आणि ब योग्य आणि चौथा ऑप्शन अ आणि ब दोन्ही अयोग्य. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या, हा जो प्रश्न आहे तो महा TET 2021च्या पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला होता, म्हणजे हा PYQ आहे. तर इथे आपण आता याचं उत्तर पाहूयात. कारण दिलंय पाणी हे संयुग आहे. तर पाण्याच्या संयुग असण्यामुळे त्याचा परिणाम विचारलाय. तर पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, हा याचा परिणाम सांगितलाय. तर आपल्याला बघायचंय कारण आणि परिणाम याच्यामध्ये योग्य किंवा अयोग्य काय आहे. तर आपल्याला माहिती आहे पाणी जे बनतं H2O ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन गोष्टींपासून बनतं. तर हायड्रोजन जो वायू आहे तो ज्वालाग्राही वायू आहे, म्हणजे तो पेट पकडतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. आता हे ज्यावेळेस दोन एकमेकांसोबत कंबाईन होतात त्यावेळेस रिझल्टिंग जो प्रोडक्ट असेल H2O, तर तो ना स्वतः पेटतोय आणि ना स्वतः पेटता तो जळण्यास किंवा ज्वलनासही मदत करत नाही. या उलट तो जळणाऱ्या गोष्टी विझवण्याचं काम करतो. तर या दोन भिन्न जे गुणधर्म आहेत यांचे हे याच्याशी विसंगत आहेत, म्हणजे याच्यामध्ये कारण अ हे योग्य आहे, कारण पाणी हे संयुग आहे आपल्याला माहिती आहे, ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन एलिमेंट्स पासून किंवा मूलद्रव्यांपासून बनलंय. आणि कारण जे दिलंय कारणामध्ये सांगितलंय आपल्याला की त्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, म्हणजे त्याचा परिणाम ही योग्य आहे. म्हणजे याच्यामध्ये जो ऑप्शन असणार आहे तो दोन्ही अ आणि ब योग्य. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3, दोन्ही अ आणि ब योग्य. ठीक आहे मित्रांनो, पुढचा आपण प्रश्न पाहूयात आता. हायड्रोक्लोरिक ॲसिडचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते? आपल्याला माहिती आहे हायड्रोक्लोरिक, हायड्रो म्हणजे हायड्रोजन, क्लोरिक म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरीन असणार आहे. सो याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन असणारा ऑप्शन कुठला आहे? तो ऑप्शन अ आहे, HCl. सो हा करेक्ट ऑप्शन असणार आहे याच्यामध्ये. HF जे आहे ते हायड्रोफ्लोरिक ॲसिड आहे, HNO3 हे नायट्रिक ॲसिड आहे आणि KCl हे पोटॅशियम क्लोराईड आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, HCl हे हायड्रोक्लोरिक ॲसिडचे रासायनिक सूत्र आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे आम्लांमध्ये हे मूलद्रव्य असतेच. तर आपण आम्लांचे पहिले उदाहरण घेऊयात. आता जस्ट आपण पाहिलं हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl. त्याच्यानंतर अजून घेऊयात आपण H2SO4. त्याच्यानंतर आपण घेऊयात उदाहरण H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यानंतर घेऊयात CH3COH, CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड. आणि एक लास्ट उदाहरण पाहूयात आपण HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड. तर आता या चारही उदाहरणामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठला कॉमन मूलद्रव्य दिसतोय? तर प्रत्येकामध्ये हायड्रोजन हा मूलद्रव्य कॉमन दिसतोय, म्हणजेच आम्लांमध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असतेच. तर याचा करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो असणार आहे ऑप्शन ब, हायड्रोजन. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. डॅश डॅशला रसायनांचा राजा असे संबोधतात. तर ऑप्शन्समध्ये सल्फ्युरिक ॲसिड विषयी आपण पाहूयात. तर याचा वापर जो आहे तो खतांमध्ये केला जातो, रंगांमध्ये केला जातो, जेट इंधनामध्ये, केरोसिनमध्ये
आणि कारच्या बॅटरी या सगळ्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा यांच्या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो. तसेच सल्फ्युरिक ॲसिड हे अत्यंत क्रियाशील आहे. हे आपण पाहिलं होतं मागच्याच क्वेश्चनमध्ये की हे तीव्र ॲसिड आहे. तसेच हे बाकीच्या ॲसिड्सला विरघळू शकते आणि याची जी कॉस्ट आहे किंवा याची जी किंमत आहे ती खूप कमी आहे. म्हणून सल्फ्युरिक ॲसिड हे रसायनांचा राजा असं त्याला म्हणतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ॲसिड ऑप्शन ए. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच, इथं विचारलंय वाफाळ. वाफाळ म्हणजे ज्या ॲसिडमधनं वाफा येतात. सपोज हे ॲसिड असेल आणि त्याच्यामधनं वाफा येत असतात, तर त्याला आपण वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो. तर वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच काय? सल्फर ट्रायऑक्साईड आणि H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड यांचं मिश्रण, त्याला आपण वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो. तर वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड जे बनतं ते सल्फर ट्रायऑक्साईड आणि H2SO4 पासून बनतं. त्यालाच दुसरा जो शब्द आहे तो आहे ओलियम. सो मित्रांनो लक्षात ठेवा, वाफाळ सल्फ्युरिक ॲसिडला ओलियम असेही म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. खालीलपैकी उभयधर्मी ऑक्साईड कोणते? तर हा जो प्रश्न आहे तो महाटीईटी 2021च्या पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला होता. म्हणजे हा PYQ आहे. सो उभयधर्मी म्हणजे एक असे ऑक्साईड का जे आम्ल आणि आम्लारी या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात. तर जनरली ॲल्युमिनियम असेल, त्याच्यानंतर झिंक असेल, ह्या एलिमेंटपासून किंवा या मूलद्रव्यापासून बनणारे जे ऑक्साईड्स असतात ते उभयधर्मी असतात. ते दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात, आम्लांचेही आणि आम्लारींचे पण. तर याच्यामध्ये झिंक असणारा झिंक ऑक्साईड ऑप्शन क आहे की जो उभयधर्मी आहे. तर याचं करेक्ट जे आन्सर असणार आहे झिंक ऑक्साईड ऑप्शन क. ठीक आहे. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. सोडियम हायड्रॉक्साईड डॅश डॅश आहे. तर जसं आपण H2SO4 च्या बाबतीत पाहिलं होतं, हा तीव्र आम्लारी होता. तीव्र आम्ल होता. आता आपल्याला पाहायचंय NaOH बाबतीत. जसा H2SO4 किंवा सल्फ्युरिक ॲसिड पाण्यात विरघळल्यानंतर त्याचं विरेचन जे आहे पूर्णतः होतं, तसंच सोडियम हायड्रॉक्साईडच्या बाबतीत पण तेच आहे. ज्यावेळेस सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळलं जाईल त्यावेळेस त्याचंही पूर्ण विरेचन होतं. म्हणून सल्फ्युरिक ॲसिड सारखाच NaOH जो आहे तो NaOH हा तीव्र आम्लारी असणार आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे क, तीव्र आम्लारी. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते आम्ल बॅटरीमध्ये वापरतात? बॅटरीमध्ये म्हणजेच आपण बघतो घरामध्ये इन्व्हर्टरसाठी बॅटरी वापरतात, तर त्या बॅटरीमध्ये आम्ल असतं. तर ते आम्ल जे आहे त्याचं जे उत्तर आहे ते आहे सल्फ्युरिक आम्ल. तर सल्फ्युरिक आम्ल वापरतात आणि त्या बॅटरीला लीड ॲसिड बॅटरी असे म्हणतात. तर लीड ॲसिड बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ॲसिडचा वापर होतो. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे क, सल्फ्युरिक आम्ल. मित्रांनो लक्षात असू द्या, बॅटरीमध्ये सल्फ्युरिक आम्लचा वापर केला जातो. तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. नायट्रिक आम्ल साठवण्याच्या टाक्या डॅश डॅश या धातूच्या केलेल्या असतात. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ॲसिड्स जे आहे किंवा आम्ल जे आहेत ते हे अभिक्रिया दाखवतात मेटलसोबत किंवा धातूंसोबत. तर ज्यावेळेस जनरली आम्ल जे असतात मेटलसोबत रिॲक्ट होऊन हायड्रोजन गॅस किंवा H2 हा हवेमध्ये सोडतात. तर H2 हा किंवा हायड्रोजन गॅस हा ज्वलनशील आहे आणि त्याच्यामुळे आपण जनरली मेटल हे यूज नाही करू शकत ॲसिड स्टोअर करण्यासाठी. तर नायट्रिक ॲसिडच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर नायट्रिक ॲसिड साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या टाक्या वापरतात. कारण ॲल्युमिनियम हा एक असा धातू आहे की जो नायट्रिक आम्लासोबत त्याच्या कुठल्याही सहनतीला म्हणजे कुठल्याही कॉन्सन्ट्रेशनला त्याच्यासोबत त्याची अभिक्रिया होत नाही. तेच ॲल्युमिनियम आणि नायट्रिक ॲसिड यांची अभिक्रिया होत नाही. म्हणूनच त्या साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या टाक्यांचा वापर केला जातो. लक्षात असू द्या मित्रांनो, नायट्रिक आम्ल साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या टाक्यांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे. शीतपेयांमध्ये बुडबुडे खालीलपैकी कोणत्या आम्लामुळे येतात?
तर शीतपेय म्हणजे जनरली आपण जे उन्हाळ्यामध्ये पितो त्याला आपण शीतपेय म्हणतो. थम्स अप असेल, पेप्सी असेल. तर जर आपण ऑब्झर्व्ह केलं ज्यावेळेस आपण ती बॉटल उघडतो किंवा ती बाटली खोलल्यानंतर त्याच्यामधून बबल्स किंवा बुडबुडे बाहेर येतात. जसं ते झाकण खोललं जातं त्याच्यामध्ये असणारा जो गॅस आहे तो किंवा जो वायू आहे तो बबल्सच्या स्वरूपात किंवा बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर यायला लागतो. तर आपण जर याच्या प्रोडक्शनमध्ये पाहिलं, शीतपेयाच्या प्रोडक्शनमध्ये जर पाहिलं, तर शीतपेयामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. उच्च दाबाला कार्बन डायऑक्साईड त्या शीतपेयामध्ये विरघळवलेला असतो. ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड शीतपेयामध्ये विरघळला जातो, त्यावेळेस किंवा त्या शीतपेयामध्ये विरघळल्यानंतर त्याचं जे कन्व्हर्जन आहे, म्हणजे ते शीतपेयामधलं जे पाणी आहे, त्याच्यामध्ये तो विरघळून कार्बोनिक ॲसिड नावाचं एक ॲसिड किंवा आम्ल बनतं. तर हे कार्बोनिक ॲसिड जे आहे किंवा कार्बोनिक आम्ल जे आहे, ते अत्यंत सौम्य आम्ल आहे. त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत नाही. पण ज्यावेळेस ते त्याच्यावरचा दाब काढला जातो किंवा ज्यावेळेस त्या बाटलीचं झाकण खोललं जातं, त्यावेळेस हेच कार्बोनिक ॲसिड जे आहे, ते परत कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये बाहेर यायला लागतं आणि त्यालाच आपण बुडबुडे येणे असं म्हणतो. तर मग याचं जे योग्य उत्तर असणार आहे, ते असणार आहे कार्बोनिक आम्ल. तर मित्रांनो लक्षात असू द्या, शीतपेयामध्ये कार्बोनिक आम्लामुळे बुडबुडे येतात. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपण प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात. तर हा प्रश्न जो आहे तो महा TET 2021च्या पेपर 2 मध्ये विचारलेला आहे. म्हणजे हा PYQ महत्वाचा प्रश्न आहे. तर क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात. तर विरंजक कशाला म्हणायचं? विरंजक म्हणजेच ब्लीच. ब्लीच एक असा पदार्थ आहे की ज्याचा वापर करून आपण कापडावरचे डाग काढू शकतो. त्याला आपण ब्लीच असे म्हणतो. तर ज्यावेळेस क्लोरीनची अभिक्रिया ही विरी कोरड्या चुन्यासोबत होते, त्यावेळेस ब्लीच तयार होतो. तर विरी कोरडा चुना म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरीन या दोन्हींची रिॲक्शन ज्यावेळेस होते किंवा या दोन्हींची अभिक्रिया ज्यावेळेस होते, त्यावेळेस ब्लीचिंग पावडर तयार होते. ब्लीचिंग पावडर. तर ही ब्लीचिंग पावडर म्हणजेच विरंजक चूर्ण. थोडक्यात याचा वापर करून कपड्यांवरचे डाग आपण काढू शकतो. तर लक्षात असू द्या, याचा जो ऑप्शन आहे करेक्ट तो आहे विरीगेलला कोरडा चुना. तर पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. हा लक्षात ठेवा, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा PYQ आहे. याच्यावरनं तुम्हाला परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात येणार आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. खालीलपैकी पाण्यात द्रवणीय असणारा आम्लधर्मीय व ज्वलनविरोधक असा वायू कोणता? आपण आता शीतपेयाच्या बाबतीत एक गोष्ट पाहिली होती. शीतपेयामध्ये काय करतात? कार्बन डायऑक्साईड हा पाण्यामध्ये मिसळवतात उच्च दाबाखाली. तर हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, ज्यावेळेस पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळेस कार्बोनिक ॲसिड बनतं. कार्बोनिक ॲसिड तयार होतं आणि ही कार्बोनिक ॲसिड जे आहे, ते ॲसिड म्हणजेच अल्टिमेटली ते असणार आहे आम्लधर्मी आणि आपल्याला माहिती आहे की CO2 हा ज्वलनविरोधक आहे. म्हणजे CO2 मध्ये किंवा कार्बन डायऑक्साईडमध्ये गोष्टी जळू शकत नाही. तो ज्वलनास मदत करत नाही. म्हणून त्याच्यामध्ये हा CO2 जो आहे तो ज्वलनविरोधक म्हणून काम करतो. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कार्बन डायऑक्साईड. तो पाण्यात द्रवणीय आहे, त्याच्यानंतर आम्लधर्मीय आहे आणि ज्वलनविरोधक आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे कार्बन डायऑक्साईड. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये. ऑप्शन्स दिलेत. लाल लिटमस निळा होतो, लिटमस हिरवा होईल, निळा लिटमस लाल होईल, लिटमसवर परिणाम करणार नाही. तर इथे तुम्हाला दिसतंय की इथे 2 प्रकारचे लिटमस वापरलेत. एक आहे निळा लिटमस आणि खाली आहे ॲसिड. ज्यावेळेस आपण ॲसिडमध्ये निळा लिटमस बुडवू त्यावेळेस
आपल्याला ॲसिडमध्ये बुडलेला लिटमसचा रंग लाल झालेला दिसतोय. आणि ज्यावेळेस आपण बेस म्हणजे आम्लारी, मी इथं लिहितो आम्लारी. इथे काय केलंय, इथे लाल लिटमस आम्लारीमध्ये बुडवलाय आणि त्याचा रंग जो झालाय तो झालाय निळा. तर मग ज्यावेळेस सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये आपण हा लिटमस बुडवला तर काय होईल? तर आपल्याला माहिती पाहिजे की सोडियम क्लोराईड किंवा मीठ याचं द्रावण जे आहे ते उदासीन आहे आणि उदासीन द्रावणाचा लिटमसवरती काहीही परिणाम होत नाही. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये लाल लिटमस बुडवला काय आणि निळा लिटमस बुडवला काय, त्या लिटमसवरती त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ड, लिटमसवर परिणाम करणार नाही. तर मित्रांनो लक्षात असू द्या, लाल लिटमस आणि निळा लिटमस. ज्यावेळेस निळा लिटमस आपण ॲसिडमध्ये बुडवतो त्यावेळेस तो लाल होतो. लाल लिटमस ज्यावेळेस आम्लारीमध्ये बुडवतो त्यावेळेस तो निळा होतो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. शुद्ध पाण्याचा पीएच हा डॅश डॅश असतो. तर शुद्ध पाणी आणि त्याचा पीएच आपल्याला हे माहिती पाहिजे की पीएच कुठला कधी असतो. आता ज्यावेळेस ॲसिड असेल किंवा आम्ल असेल त्यावेळेस जो पीएच आहे तो 0 पासून 6 पर्यंत दिलाय. हा ॲसिडचा किंवा आम्लाचा पीएच आहे. तोच जर आपण आम्लारीचा किंवा बेसचा पीएच पाहिला तर तो पीएच आहे 8 ते 14. म्हणजे जर पीएच 0 ते 6 असेल तर ते आम्ल असेल, 8 ते 14 असेल तर ते आम्लारी असेल आणि जर ते 7 असेल तर ते न्यूट्रल किंवा उदासीन असेल. तर आपल्याला हे माहीतच आहे की शुद्ध पाणी हे उदासीन प्रकारचं असतं. म्हणजेच उदासीन पाण्याचा जो पीएच आहे तो असणार आहे 7. तर ऑप्शन्स पाहूयात आपण. हो, याच्यामध्ये दिलाय 7. त्याचा करेक्ट जो ऑप्शन आहे तो ऑप्शन क 7 हा आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, आम्ल ज्यावेळेस असेल त्यावेळेस पीएच 1 ते 6, आम्लारीसाठी पीएच 8 ते 14 आणि उदासीनसाठी पीएच 7. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः काय वापरले जाते? तर सार्वजनिक जलाशयामध्ये जनरली ब्लिचिंग पावडर वापरली जाते आणि ब्लिचिंग पावडर हा सोर्स जो आहे किंवा हा जो स्रोत आहे तो क्लोरीनचा स्रोत आहे. तर क्लोरीन हानिकारक सूक्ष्मजीव मारण्यासाठी किंवा निष्क्रिय करण्यासाठी उपयोगी आहे. आता क्लोरीन ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये वापरू किंवा ब्लिचिंग पावडर त्याच्यामध्ये वापरू त्यावेळेस काय होईल, त्याच्यामुळे जे असणारे त्याच्यात जीवाणू आहेत त्या पाण्यामध्ये, कॉलराचे असतील, टायफॉइडचे असतील किंवा हेपेटायटिसचे असतील, हे जीवाणू क्लोरीनच्या वापरामुळे नष्ट होणार आहेत आणि त्यांचा जो प्रसार आहे त्याच्यावरती बंधन येणार आहे किंवा त्याचा प्रसार रोखला जाणार आहे. म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते असणार आहे क, क्लोरीन. लक्षात असू द्या, जलाशय शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर करतात. तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जर पीएच 7 पेक्षा कमी असेल तर द्रावण डॅश डॅश आहे. आता इथं आपण मगाशीच पाहिलं की ज्यावेळेस 0 ते 6 असेल त्यावेळेस ते असणारे आम्ल, 8 ते 14 मध्ये असणारे ते आम्लारी आणि 7 असणार उदासीन. तर इथं काय विचारलं, पीएच 7 पेक्षा कमी. 7 पेक्षा कमी काय आहे? आम्ल हे 7 पेक्षा कमी असणारे पीएच कमी, 7 पेक्षा कमी पीएच असणारे घटक आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला शोधायचे आम्ल आहे का? हो, ऑप्शन जो दिलाय अ तो आहे आम्ल. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे त्याला करेक्ट उत्तर आहे हे आम्ल. मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. आम्ल पावसाचा पीएच किती असतो? जस्ट आपण पाहिलं, आम्ल ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्याचा पीएच हा 0 ते 6 पर्यंत पाहिजे आणि इथं आम्ल पाऊस विचारले. आम्ल पाऊस म्हणजे थोडक्यात काय होतं, ज्यावेळेस जे आपले गाडीमधले इंधनं असतात त्यांचं जे ज्वलन आहे ते पूर्ण ज्वलन जर नाही झालं तर त्याच्यामधून सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड नावाचे वायू हे वातावरणामध्ये सोडले जातात आणि त्या वायूंची अभिक्रिया बाष्पासोबत होऊन सल्फर डायऑक्साईड पासून बनतं सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रोजन ऑक्साईड पासून बनतं नायट्रिक ॲसिड आणि हेच ॲसिड जे आहेत ते पावसासोबत जमिनीवरती येतात आणि पडणाऱ्या पावसाला आपण आम्ल पाऊस असं म्हणतो. तर आम्ल पाऊस हा आम्ल आहे म्हणून याचा पीएच जो असणार आहे तो नक्कीच
6 आणि 6च्या कमी किंवा मोर प्रिसाइज याचा आन्सर असणार आहे 7च्या कमी, कारण 6 सुद्धा आम्लच आहे. सो द करेक्ट आन्सर इज pH 7च्या कमी. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. टेप रेकॉर्डरच्या प्लास्टिक टेपवर या पदार्थाचा थर दिलेला असतो. आता आपण कदाचित लहानपणी किंवा आत्ताही कुणी पाहिलं असेल की हे रेकॉर्डरमध्ये टेप वापरतात आणि या रेकॉर्डरमध्ये एक असं पट्टी जी असते ती फिरत असते. तर त्याच्यावरती जो टेप असतो किंवा ती पट्टी जी असते त्याच्यावरती चुंबकीय पदार्थाचा मुलामा किंवा थर दिलेला असतो आणि तो जो चुंबकीय पदार्थ आहे तो आहे आयर्न ऑक्साईड. तर हे चुंबकीय संयुग याचा वापर करून तो जो डाटा आहे त्याच्यावरचा हा स्टोअर केलेला असतो आणि तो डाटा टेप रेकॉर्डर रीड करून आपल्याला ऐकवतो. तर मग याच्यामधून ऑप्शन ड आयर्न ऑक्साईड हा करेक्ट ऑप्शन आहे. तर लक्षात असू द्या, हे टेप रेकॉर्डरच्या प्लास्टिक टेपवरती आयर्न ऑक्साईडचा थर दिलेला असतो. मित्रांनो, पुढचा आपण प्रश्न पाहूयात. हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता? तर आता ऑप्शन्स पाहूयात आपण. हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड. तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ज्यावेळेस वातावरणामध्ये रिलीज होतो त्यावेळेस तो पृथ्वीच्या भोवती साचला जातो आणि ज्यावेळेस सूर्याची उष्णता किंवा ऊन पृथ्वीकडे झेपावतं त्यावेळेस तो जो CO2 आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे ही उष्णता ॲब्सॉर्ब करून घेण्याचं किंवा शोषून घेण्याचं काम करतो. आणि प्लस पृथ्वीकडनं जी परावर्तित झालेली उष्णता आहे ती पण या कार्बन डायऑक्साईडच्या थरामध्ये शोषली जाते किंवा या वायूमध्ये शोषली जाते आणि त्याच्यामुळे एकूणच काय होतंय, पृथ्वीभोवती जे वातावरण आहे तर त्याचं तापमान हे वाढलं जातं आणि त्याच्यामुळे तापमान वाढल्यामुळं पृथ्वी गरम होते आणि हवामानात बदल होतात. यामुळे जंगलात लागलेली आग असेल, उष्णतेच्या लाटा असतील आणि समुद्राची वाढती पातळी असेल, या गोष्टींवरती याचा इफेक्ट होतो. आपण रिसेंटली पाहतोय की तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर हे वाढत चाललंय. तर हे टेम्परेचर वाढण्याचं जे कारण आहे ते कारण म्हणजे CO2चं प्रमाण वातावरणामध्ये वाढतंय. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कार्बन डायऑक्साईड. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. शाईचे डाग काढण्यासाठी डॅश डॅश हे आम्ल वापरतात. तर शाईचे डाग काढण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड किंवा ऑक्झॅलिक आम्ल याचा उपयोग होतो. लक्षात असू द्या, शाईचे डाग काढण्यासाठी ऑक्झॅलिक आम्लाचा वापर होतो. तो हा आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? जसं की आपल्याला माहिती आहे मित्रांनो की शरीराला नॉर्मल फंक्शन करण्यासाठी वेगवेगळे जीवनसत्वांची गरज असते. त्याच्यामध्ये अ, ब, क, ड हे 4 महत्त्वाचे जीवनसत्व आहेत. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग उद्भवतो. तर रात आंधळेपणामध्ये नेमकं काय होतं ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये अंधुक दिसणे किंवा कमी प्रकाशात खूप कमी दिसणे हे याची लक्षणं आहेत. या केसमध्ये काय होतं, दिवसा स्पष्ट दिसते पण रात्री कमी प्रकाशामध्ये खूप कमी दिसते किंवा अस्पष्ट दिसते. तर हा रात आंधळेपणा मेनली अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बेरीबेरी जो रोग आहे तो ब जीवनसत्वाच्या आणि स्कर्व्ही क जीवनसत्वाच्या अभावामुळे संभवतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. या जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो. आपण जस्ट मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं की अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा आजार होतो. तर क जीवनसत्व जर अभाव असेल तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, स्कर्व्ही नावाचा आजार उद्भवतो आणि ड जीवनसत्वामुळे मुडदूस हा आजार उद्भवतो. तर हे जीवनसत्व आणि त्यांचे जे अभावामुळे उद्भवणारे आजार आहेत यांचं कॉम्बिनेशन हे लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. तर मेनली बेरीबेरी रोगाविषयी आपण बघतोय आता. बेरीबेरी हा रोग जो आहे तो
थायमिन डिफिशियन्सी सिंड्रोम असंही याला म्हणतात. हा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आणि ज्या देशांमध्ये मुख्य आहार भात आहे, म्हणजे जिथं फक्त भात हा मेन आहार म्हणून खाल्ला जातो, अशा देशांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. याच्यामध्ये थकवा येतो, अशक्तपणा येतो, चालण्यास अडचण होते आणि हातपाय सुन्न होतात. तर ठीक आहे, हे लक्षात राहील. बेरी-बेरी ब जीवनसत्व. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? जस्ट आपण पाहिलंय, ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग म्हणजे मुडदूस हा आहे. तर मुडदूसमध्ये हाडे कमकुवत होतात, म्हणजे हाडामध्ये वीकनेस येते आणि याला रिकव्हर करण्यासाठी डॉक्टर्स जे आहे ते मेनली सकाळचं कोवळं ऊन घेण्यासाठी सांगतात. तर उन्हाचं एक्सपोजर वाढवणे आणि सिंथेटिक व्हिटॅमिन डी घेणे हा याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन असणार आहे. तो लक्षात ठेवा, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग संभवतो. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 4. या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजीची लस टोचली जाते. तर बीसीजी जी आहे, बीसीजी याला बॅसिली कॅलमेट ग्युरिन हे असं नाव आहे पूर्ण याचं. तर ही लस मेनली आपल्याला क्षयरोगासाठी दिली जाते. तर ज्या देशांमध्ये क्षयरोगाचं आणि कुष्ठरोगाचं प्रमाण सार्वत्रिक आहे, म्हणजे जनरली हे 2 रोग ज्या देशांमध्ये आढळतात, अशा देशांमध्ये लहान बाळ ज्यावेळेस जन्मतं, त्यावेळेस जन्मल्यानंतर लगेचच बीसीजी या डोसची मात्रा प्रिस्क्राईब केली जाते. जे याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे क, क्षयरोग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? जनरली आपण डॉक्टरांकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण प्रत्येक डॉक्टरांकडं एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यामध्ये कानाला लावण्यासाठी मायक्रोफोन सारखे 2 हेडसेट असतात आणि एक आपल्या छातीला लावण्यासाठी एक सेट असतो. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला स्टेथोस्कोप असे म्हणतात. तर याचा वापर करून डॉक्टर हृदयाचे ठोके मोजतात आणि त्याच्यावरनं रोगाचं निदान करता येतं. तर स्टेथोस्कोपचा जो शोध आहे तो 1816 साली लागलेला आहे. 1816 साली स्टेथोस्कोपचा शोध लागला गेला आणि तो शोध लावलाय डॉक्टर रेने लिनेक. डॉक्टर रेने लिनेक यांनी 1816 साली पॅरिसमध्ये याचा शोध लावला. लक्षात ठेवा, 1816 डॉक्टर रेने लिनेक यांनी स्टेथोस्कोपचा शोध लावला की ज्याचा उपयोग हृदयाचे ठोके मोजण्यासाठी केला जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडमचे ॲपल असे संबोधले जाते? तर आपल्याला या इमेजमध्ये दिसतं इथं, ही गळ्याची इमेज आहे. या गळ्यामध्ये हा जो पुढे आलेला त्रिकोणी भाग आहे, आपण जनरली पुरुष मंडळींना हा हाताने पण जाणवणारा भाग आहे, तर याला ॲडमचे ॲपल असे म्हणतात. स्त्रियांमध्ये हा जो भाग आहे तो असतो पण खूप कमी असतो. पुरुषांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर पुरुषांच्या शारीरिक परिपक्वतेचं जे लक्षण आहे ते ॲडमचे ॲपल आहे. लहान मुलांमध्ये ॲडमचे ॲपल दिसत नाही, पण जे परिपक्व पुरुष आहेत किंवा प्रौढ पुरुषांमध्ये हा भाग तेव्हाच दिसून येतो. तर हा जो भाग आहे तो थायरॉइड म्हणूनही संबोधला जातो. याच्या मागे थायरॉइड ग्लँडची प्लेसमेंट असते. सो द करेक्ट आन्सर इज अ थायरॉइड, ऑप्शन ए. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती वनस्पती मधुमेह विकारावर उपयुक्त ठरलेली आहे? तर काही अभ्यासामध्ये असंही आढळून आलंय की तुळशी रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. याच्यामध्ये तुळस जी आहे ती रक्तातील साखरेची पातळी कमी करते. त्याच्यानंतर इन्सुलिनची
संवेदना वाढवण्याचं कामही तुळस करते. आणि मधुमेह ह्या विकारामध्ये या 2 गोष्टींना खूप महत्त्व आहे. इन्सुलिनचं जर तयार होण्याचं प्रमाण स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होतं. तर स्वादुपिंडामध्ये जर इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होत नसेल, तर रक्तामध्ये जी असणारी साखर आहे, तिचं जे युटिलायझेशन आहे ते व्यवस्थित होत नाही आणि रक्तातील साखरेचं प्रमाण एकतर वाढतं किंवा प्रमाणापेक्षा खूप कमी होतं आणि याच आजाराला मधुमेह किंवा डायबिटीज असे म्हणतात. तर हा आजार साखरेशी आणि इन्सुलिनशी रिलेटेड आहे. तर त्या आजारामध्ये तुळस ही जी वनस्पती आहे, ही उपयुक्त ठरलेली आहे. हे काही अभ्यासांच्या अंती दिसून आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 8. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? तर मेनली डायलिसिसमध्ये काय करतात? रक्त फिल्टर करतात आणि फिल्टर केल्यानंतर त्याच्यामध्ये जे असणारे वेस्ट मटेरियल आहे, नायट्रोजनस वेस्ट म्हणतो आपण, तर ते वेस्ट मटेरियल किंवा टाकाऊ मटेरियल जे असेल ब्लडमध्ये ते सेपरेट करतात आणि रक्त शुद्ध करतात. तर या प्रोसेसमध्ये रुग्णाच्या शरीरातून रक्त काढलं जातं, फिल्टर केलं जातं, त्यातलं वेस्ट मटेरियल हे बाहेर काढलं जातं आणि परत शुद्ध केलेलं रक्त रुग्णाच्या शरीरामध्ये पोहोचवलं जातं. तर या प्रोसेसला डायलिसिस असे म्हणतात. तर रक्तातील हे जे वेस्ट मटेरियल आहे ते फिल्टर करण्याचं काम मेनली किडनीचं आहे किंवा मूत्रपिंडाचं आहे. किडनीचं हे काम आहे. तर किडनी ज्यावेळेस ही गोष्ट करू शकत नाही, त्यावेळेस हे एक्सटर्नली फिल्टर करावे लागते आणि यालाच डायलिसिस असे म्हणतात. तर मग डायलिसिसचा उपयोग हा मूत्रपिंडाच्या विकारामध्ये होतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, डायलिसिस हे किडनी फेल्युअरमध्ये किंवा मूत्रपिंडाच्या विकारामध्ये केलं जातं. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? विषाणूंपासून होत नाही हे विचारलंय. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेत: देवी, इन्फ्लुएन्झा, क्षय आणि मलेरिया. तर देवी हा विषाणूपासून होणारा आजार आहे. याचा जो विषाणू आहे तो व्हेरिओला हा आहे. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा. तर इन्फ्लुएन्झा पण विषाणूमुळे होतो. त्याला आपण फ्लू असे म्हणतो. याच्यामध्ये ताप येणं वगैरे दिसतं आणि देवीमध्ये अंगावरती पुरळ येते. क्षय जो आहे त्याला आपण टीबी म्हणतो आणि हा टीबी जो होतो तोही विषाणूमुळे होतो. आणि राहिला मलेरिया. तर मलेरियाच्या केसमध्ये हा जीवाणू, माफ करा, परजीवीजन्य आहे. हा परजीवीमुळे होतो आणि हा जो मलेरिया आहे आपल्याला माहिती आहे की तो डासांच्या चावण्यामुळे होतो. याच्यामध्ये जो रिस्पॉन्सिबल परजीवी आहे त्याला प्लाझ्मोडियम असं नाव आहे. प्लाझ्मोडियम. हा प्लाझ्मोडियम परजीवी इन्फेक्टेड माणसाच्या शरीरातून हेल्दी माणसाच्या शरीरामध्ये ॲनाफिलिस डासांच्या मादीमुळे ट्रान्सफर होतो आणि याचा प्रसार केला जातो. लक्षात ठेवा, देवी विषाणूमुळे होतो, इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होतो, क्षय हा टीबीमुळे होतो, हा पण विषाणूमुळेच होतो आणि मलेरिया हा परजीवीमुळे होतो. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते? तर हे जे 4 रक्तगट आहे, ए, बी, ओ आणि ए बी, हे 4 रक्तगट मेनली माणसामध्ये असतात. तर ए रक्तगटाच्या माणसाला फक्त ए रक्तगटाचंच रक्त चालतं. बी गटाच्या माणसाला फक्त बी रक्तगटाचं रक्त चालतं. ओ हा युनिव्हर्सल डोनर आहे. म्हणजे ओ हा ए, बी, ए बी आणि ओ ह्या 4ही प्रकारच्या रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना हा याचं ब्लड डोनेट करू शकतो. आणि ए बी जो आहे हा युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. याच्यामध्ये ए आणि बी दोन्हीही रक्तगटाचे प्रथिने प्रेझेंट असतात, म्हणून त्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणतात. तर हा ए बी जो आहे तो
ए बी आणि ओ या चारही प्रकारच्या रक्तगटांकडून रक्त ॲक्सेप्ट करू शकतो. ओ चारही रक्तगटांच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो. त्याच्यानंतर ए फक्त ए, त्याच्यानंतर ए बी यांना रक्त देऊ शकतो. बी हा फक्त बी आणि ए बी यांना रक्त देऊ शकतो. पण दोघं ओ कडनं रक्त घेऊ शकतात. हे कॉम्बिनेशन्स लक्षात ठेवा. तर मेनली रक्तगटाचा जो शोध आहे तो लँडस्टेनर यांनी लावला होता. तर या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला होता. लक्षात ठेवा, ए बी हा करेक्ट आन्सर आहे आणि ए बी हा इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त ह्या ए बी रक्तगटाच्या व्यक्तीला चालतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण हे 7% आसपास असतं. तर 70 ते 80 किलोचा जर व्यक्ती असेल तर त्याच्या शरीरामध्ये 4.5 लिटर किंवा 4500 ml ते 5700 ml एवढं रक्त असतं. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात आपण आता. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? तर तांबड्या पेशी म्हणजे लाल रक्तपेशी, त्याला आपण RBC असेही म्हणतो. तर लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिनचं मेन जे काम आहे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. जसं आपण इमेजमध्ये पाहतोय, याच्यामध्ये रक्तामध्ये असणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी, तांबड्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स या 3 प्रकारच्या रक्तपेशी आहेत. तर तांबड्या रक्तपेशी ह्या तांबड्या कलरच्या किंवा लाल कलरच्या असतात. यांना आपण RBC किंवा रेड ब्लड सेलही असे म्हणतो. तर रक्ताच्या प्रत्येक घन मिलीलिटरमध्ये 50 ते 60 लक्ष लाल रक्तपेशी असतात आणि लाल रक्तपेशींचा जीवनकाल सुमारे 100 ते 120 दिवसांचा असतो. ह्या 100 ते 120 दिवस जगतात आणि परत बोन मॅरोमध्ये यांचं नवीन प्रोडक्शन होतं. तर याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मलेरिया. मलेरिया आजारामध्ये RBCंचा नाश होतो. RBCंचं प्रमाण हे रक्तातून कमी होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 13. खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते? ऑप्शन्स दिलेत इन्सुलिन, क्विनाइन, मॉर्फिन आणि पेनिसिलिन. तर इन्सुलिन आपल्याला माहिती आहे, हे आपण मधुमेहामध्ये वापरतो. क्विनाइन जे आहे ते मलेरियामध्ये वापरतात. क्लोरोक्विन किंवा प्रायमाक्विन हे त्याचं ट्रेड नेम आहे. मॉर्फिन जे आहे, मॉर्फिन हे वेदनाशामक आहे, पेन किलर आहे, वेदनाशामक. आणि पेनिसिलिन हे प्रतिजैवक किंवा अँटीबायोटिक आहे. तर वेदनाशामक मॉर्फिन, बाकीचे मधुमेह, मलेरिया आणि एक अँटीबायोटिक आहे. याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे मॉर्फिन, जे वेदनाशामक औषध आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 14. हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? आपल्याकडे ऑप्शन आहेत ख्रिश्चन बर्नार्ड, डॉक्टर हरगोविंद खुराना, डॉक्टर इंदिरा हिंदुजा आणि डॉक्टर लुईस पाश्चर. तर दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील सर्जन डॉक्टर क्रिस्टियान बर्नार्ड हे जे होते ते साऊथ आफ्रिकेमधले डॉक्टर होते. त्यांनी 3 डिसेंबर 1967 रोजी 3 डिसेंबर 1967 रोजी हृदयरोपणाची शस्त्रक्रिया केली, ज्याच्यामध्ये एका मानवाचं हृदय दुसऱ्या मानवाला बसवलं. तर ही यशस्वी शस्त्रक्रिया होती. हेच जर आपण भारतात पाहिलं तर भारतामध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण हे 3 ऑगस्ट
1994 रोजी एम्समध्ये झालं होतं. 1994 रोजी एम्समध्ये. तर हे जे केलं ते डॉक्टर वेणुगोपाल यांनी केलं होतं आणि 1998 मध्ये डॉक्टर वेणुगोपाल आणि यांना 1998 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. तर याचा करेक्ट आन्सर आहे डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड, ज्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये 3/12/1967 मानवी हृदयाचं प्रत्यारोपण केलं. हीच शस्त्रक्रिया भारतामध्ये 3 ऑगस्ट 1994 एम्समध्ये झाली. डॉक्टर वेणुगोपाल यांनी केली आणि त्यांच्या या कामासाठी 1998 साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. ख्रिश्चन बर्नार्ड यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. भारतामध्ये कधी झालं आणि साऊथ आफ्रिकेमध्ये कधी झालं. तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? ऑप्शन्स दिलेत कॉलरा, देवी, प्लेग आणि कॅन्सर. याच्यामध्ये कॉलरा हा संसर्गजन्य आहे, देवी हाही संसर्गजन्य आहे, प्लेग हाही संसर्गजन्य आहे. संसर्गजन्य नसणारा तो फक्त कॅन्सर आहे. कॅन्सर हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे होत नाही, म्हणून याला असंसर्गजन्य रोग असे म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 16. मधुमेह हा टिंबटिंब या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. तर इथे कन्फ्यूज होऊ नका. साखर आणि मधुमेह यांचं कायमच आपण ऐकत आलेलो आहे, पण साखरेचं प्रमाण अनियंत्रित झाल्यामुळे मधुमेह होतो. तर ते प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम हे इन्सुलिन करते. म्हणून इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. ठीक आहे, इथे साखरेसोबत कन्फ्यूज करू नका. सो ऑप्शन आहे क, इन्सुलिन. 17वा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे? अनुवंशिक रोग म्हणजे जो आई वडिलांकडून मुलाला किंवा मुलीला होतो. तर ऑप्शन्स दिलेत मधुमेह, कॉलरा, कर्करोग आणि मलेरिया. तर जसं आपल्याला माहिती आहे, हे जे आजार आहे हे आई वडिलांकडून त्यांच्या मुलाला किंवा मुलीला होत नाही. त्याच्यामध्ये मधुमेह हा आजार मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीला होऊ शकतो. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, मधुमेह. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध. तर कुष्ठरोगामध्ये प्रभावी औषध जे आहे ते डॅप्सॉन हे आहे. त्याला मल्टी ड्रग थेरपीमध्ये यूज करतात. तर कुष्ठरोग जो आहे तो मेनली मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आहे. हा संसर्गजन्य रोग आहे, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. याच्यामध्ये त्वचेवरती पांढरा किंवा लाल चट्टे येतात. त्वचेवरती याच्यामध्ये चट्टे येतात. त्याच्यानंतर त्वचेची संवेदन क्षमता कमी होते याच्यामध्ये आणि जो हाताचा पंजा आहे तो आतील बाजूला वळतो. तर याच्यावरती उपचार करण्यासाठी मल्टी ड्रग थेरपी प्रिस्क्राईब केली जाते. ही सगळ्यात प्रभावी थेरपी आहे. याच्यामध्ये डॅप्सॉन, रिफामिम्सिन आणि क्लोफॅमिझिपिन या औषधांचा समावेश केला जातो. या 3 औषधांचा समावेश करून कुष्ठरोगाला ट्रीट केलं जातं आणि तो पूर्णतः बरा होऊ शकतो. तर याच्यामध्ये नंतर दिलंय प्रायमाक्विन. प्रायमाक्विन हे मलेरियामध्ये वापरतात, इन्सुलिन हे मधुमेहामध्ये वापरतात आणि स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिजैवक किंवा अँटीबायोटिक आहे. याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे अ, डॅप्सॉन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, डॅप्सॉन. पुढचा प्रश्न आहे. भारतामध्ये कोणत्या कारणामुळे ॲनिमिया आढळतो? तर ॲनिमिया जो आहे हा रक्ताशी संदर्भात असणारा आजार आहे. तर ॲनिमियामध्ये मेनली आरबीसीची क्वांटिटी कमी होते किंवा
लाल रक्तपेशी किंवा तांबड्या रक्तपेशी म्हणतो आपण, त्यांची संख्या शरीरामध्ये कमी होते. आता ज्यावेळेस तांबड्या रक्तपेशी कमी होतात, तांबड्या रक्तपेशींचं कामच ऑक्सिजनचं वहन आहे. ते शरीरामध्ये पुरेसं होत नाही. त्याच्यामुळं थकवा येणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, धाप लागणं यासारखी लक्षणं दिसतात. सो द ॲनिमिया हा आजार हा लोहाच्या कमतरतेमुळे होतो. लोह शरीरात कमी झालं म्हणजे त्याच्यासोबत आर-बी-सीज किंवा तांबड्या रक्तपेशीही कमी होतात, कारण त्यांच्यामध्ये असणारं हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिनमध्ये लोह असतं. सो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ॲनिमिया हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. नेक्स्ट पाहूयात आपण, मानवी शरीरात यकृताचे प्रमुख कार्य काय आहे? तर यकृत म्हणजे लिव्हर म्हणतो आपण त्याला. तर लिव्हरचं जो रोल आहे तो मेन हा आहे ग्लायकोजेनेसिस आणि ग्लायकोजेनोलायसिस. याच्यामध्ये काय होतं, आपण जे अन्न खातो त्याच्यामधून जर एक्स्ट्रा ग्लुकोज जर शिल्लक राहिलं, समजा आपल्या शरीराला गरज नसणारा जे ग्लुकोज आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये केलं जातं, त्याला आपण ग्लायकोजेनेसिस म्हणतो. आणि ज्यावेळेस आपल्याला ग्लुकोजची गरज पडते शरीराला, त्यावेळेस त्याच ग्लायकोजनचं कन्व्हर्जन परत ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि शरीराला ऊर्जा प्रोव्हाइड केली जाते. त्याला ग्लायकोजेनोलायसिस म्हणतात. तर हे ग्लायकोजन स्टोअर करण्याचं काम हे ग्लुकोजच्या कन्व्हर्जन करून ग्लायकोजन स्टोअर करण्याचं काम हे लिव्हर किंवा यकृत करतं. तर मग याचा जो योग्य पर्याय आहे तो ग्लुकोजचा साठा करणे हे आहे. ठीक आहे, आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 21. मानवी शरीरातील छातींच्या बरगड्यांची संख्या किती आहे? इथं तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय. बरगड्या किंवा रिब्स ज्या आहेत त्या पेअरमध्ये असतात किंवा जोड्यामध्ये असतात. इथे दिलंय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर याच्यामध्ये 11 आणि 12 ज्या आहेत त्यांना फ्लोटिंग रिब्स म्हणतात, कारण बाकीच्या ज्या बरगड्या आहेत त्यांची दोन्ही टोके जोडलेली आहेत आणि या फ्लोटिंग रिबमध्ये फक्त एकच टोक मागे पाठीच्या कण्याला जोडलं आहे. दुसरं टोक जे आहे ते रिकामं आहे. 11 नंबरच्या बरगडी बाबतीत पण तेच आहे, म्हणून त्यांना फ्लोटिंग रिब्स म्हणतात. तर ही जी संख्या आहे टोटल 12 जोड्या 12 जोड्या आहेत, म्हणून टोटल ज्या बरगड्या आहेत त्या 24 आहेत. सो द करेक्ट आन्सर इज ए किंवा 24 बरगड्या. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 22. मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती? तर मेनली पाठीच्या मणक्यांची संख्या ही 33 आहे. 33 वर्टिब्रेज असतात. तर त्याच्यामध्ये हा जो वरचा पार्ट आहे हा मोबाईल किंवा हे मूव्ह होऊ शकतात, हे हलू शकतात. इंडिव्हिज्युअल एक मणका हा हलू शकतो. ते टोटल जे आहेत ते 24 आहेत. सुरुवातीला 7 जे असतील ते सर्वायकल असतील, त्याच्यानंतर 12 हे थोरॅसिक असतात आणि शेवटी जे 5 आहेत ते लुंबर असतात. हे त्यांची नावे आहेत. बाकी खाली जे 9 आहेत हे फ्यूज झालेले असतात. सॅक्रल या रिजनमध्ये हे फ्यूज असतात, हे यांची हालचाल होत नाही. तर यातले 5 जे असतात ते सॅक्रल असतात आणि शेवटी हे जे माकड हाड आहे त्याला कॉकिक्स असे म्हणतात. त्याच्यामध्ये 4 वर्टिब्रे किंवा पाठीचे मणके हे एकत्र आलेले असतात. तर मग 24 अधिक 9 टोटल 33 मणके मानवी शरीरामध्ये असतात. ठीक आहे, लक्षात राहिले? पुन्हा एकदा पाहून घ्या. टोटल 33 वर्टिब्रे, त्याच्यामधले 24 मोबाईल किंवा जे मूव्ह होतात किंवा हलू शकतात. 9 हे फ्यूज असतात, एकमेकांमध्ये फिक्स झालेले असतात. त्याच्यापैकी 24 मधून सुरुवातीला सर्वायकल, थोरॅसिक आणि लुंबर. फ्यूज्ड किंवा जे फिक्स असतात त्याच्यामध्ये 5 सॅक्रल आणि 4 कॉकेक्स. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. प्रश्न क्रमांक 23. प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो? तर प्लेग हा रोग आहे तो उंदीर आणि पिसवांमार्फत पसरणारा आजार आहे. पहिले प्लेगची साथ भारतामध्ये यायची. त्याच्यामध्ये जे उंदीर असतील, उंदरांच्या शरीरावरती असणाऱ्या ज्या पिसवा आहे, मेनली या पिसवा या रोगाचं प्रसार करण्याचं काम करत होत्या. तर उंदीर व पिसवामार्फत प्लेग हा
रोग पसरतो. नेक्स्ट, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? तर कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते इन्स्टंट एनर्जी आणि उत्साह मिळवण्यासाठी महत्त्वाचे असतात. तर स्नायू बळकट होण्यासाठी कॅल्शियमची गरज आहे, फॉस्फरसची गरज आहे. हाडांसाठी कॅल्शियम, फॉस्फरस हवं. रक्त शुद्ध होण्यासाठीही वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स फूडमधले गरजेचे असतात. तर मेनली कार्बोहायड्रेट जे आहे ते शरीराला शक्ती आणि उत्साह मिळवून देण्याचं काम करतात. त्याच्यानंतर शेवटचा 25वा प्रश्न आहे, खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर खोकला आणि थुंकीतून रक्त पडणे हा जो रोग आहे, हे जे लक्षणं आहेत हे क्षयरोगाची लक्षणं आहेत. क्षयरोगामध्ये या गोष्टी दिसून येतात. छातीमध्ये कफ साचणे हेही याचं एक लक्षण आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हे होते आजचे 25 प्रश्न जे आपण मानवी शरीर व इंद्रिये या टॉपिकवरती आपण आज पाहिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यात तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओवरती कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच सोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव रजिस्टर करा. ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सीरीज अशीच पाहत राहा. यामुळे आपला परीक्षेमध्ये नक्कीच खूप फायदा होणार आहे. तर थँक यू.